आणि आता पाहणार आहोत राज्यातील टॉप 9 न्यूज। आजपासून राज्यातील सलून व्यवसाय सुरू होणार आहे। नियम आणि अटींचं पालन करत व्यावसायिकांना आपले सलून सुरू करता येणार आहेत। राज्य सरकारने यासाठी परवानगी दिली आहे। राज्यात लवकरच सार्वजनिक आणि खासगी परिवहन सेवा सुरू करण्यासाठी 3 गट तयार करण्यात आलेले आहेत। यात रिक्षा आणि टॅक्सी चालक, खासगी बस आणि स्कूल बस चालक आणि ट्रक, टेम्पो आणि ट्रक चालक यांचा समूह आहे। राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली। राज्यात शनिवारी कोरोनाने अंशतः कहर केला। काल दिवसभरात रेकॉर्ड ब्रेक 5318 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 167 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। यासोबतच राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,59,133 वर पोहोचलाय। महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोना काळात आतापर्यंत तब्बल 1,41,578 रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत आणि यात कोरोनाच्या हजारो रुग्णांसह कॅन्सर, हृदयविकार, किडनी विकाराच्या रुग्णांचा प्रामुख्याने समावेश असून यासाठी तब्बल 350 कोटी खर्च झालाय। जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आता आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला एसटीने नेण्यात येणार असा निर्णय झालेला आहे। आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या पादुका आषाढ शुद्ध दशमीला आळंदीतून पंढरपूरला एसटीने रवाना होतील। इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर वाढलेत आणि त्यामुळे याचा थेट परिणाम राज्यातील एसटीवर होतोय। डिझेलच्या दरवाढीमुळे तोट्यातील एसटीचे चाक आता आणखी खोलात जाणार आहे। डिझेल दरवाढीमुळे 1 लिटर मागे एसटीला 4.38 रुपयांची झळ सोसावी लागते। देवेंद्र फडणवीस काहीही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतायत, सध्या त्यांना भरपूर वेळ आहे असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावलाय। भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचीच ऑफर होती असं बोलून फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती। सातारा दौऱ्यावर असलेले शरद पवारांनी गोपीचंद पडळकरांना काही महत्त्व देण्याची गरज नाही, त्यांचं अनेक वेळा डिपॉझिट जप्त केलेलं आहे, कशाला बोलायचं असं म्हणत टोलेबाजी केली। तर बजाजचा महाराष्ट्रातील स्कूटर उद्योग सुरू करा, अन्यथा जमिनी परत द्या अशी मागणी आता भाजप आमदार शिवेंद्र राज यांनी अजित पवारांकडे केली आहे। आता पाहूया मुंबईतील टॉप 9 न्यूज। रोज 2 लाख अन्न पाकिटांसाठी पालिकेकडून 3 महिन्यांनी आता निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। बेघर बेरोजगारांना जेवणाचा पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचा पालिकेला अचानक साक्षात्कार झालाय। काही जाचाकटींमुळे या निविदा प्रक्रियेतून महिला बचत गट बाद होण्याची चिन्ह आहेत। सध्या 1,25,223 जेवणाच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात येत असताना 7 परिमंडळांसाठी 2,01,374 पाकिटांच्या पुरवठ्यासाठी निविदा काढण्यात आल्यात। एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढी करता झालेल्या संपाच्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी वेतनवाढीचा ठोस निर्णय घेतला नाही। मात्र आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा पूर्ण पगार देण्याचं निवेदन अनिल परब यांना दिलं। त्यामुळे हा फक्त एक राजकीय स्टंट असल्याची प्रतिक्रिया संघटनांनी दिली। केंद्रीय आरोग्य पथकाची टीम मुंबईत दाखल झालेली आहे। जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल आणि डॉक्टर रवींद्रन देखील मुंबईत आहेत। केंद्रीय आरोग्य पथकानं गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये काल पाहणी केली। कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे घाबरून जाऊ नका, मृत्यूदर कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करा असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लवकुमार अग्रवाल यांनी दिलाय। तसंच कंटेनमेंट झोन प्रभावीपणे अंमलबजावणी या क्षेत्रात करा आणि आवश्यक तो स्टाफ पुरवा, औषधोपचार वेळेत मिळवा अशा महत्त्वाच्या सूचना देखील त्यांनी दिल्या। कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कमी पडतो, यासाठी पालिकेने घाटकोपरमध्ये ऑक्सिजन सेंटर सुरू केलेलं आहे। या ठिकाणी 45 मशीन ठेवण्यात आले असून संशयित कोरोना रुग्णांवर सुद्धा या ठिकाणी आता उपचार होणार आहेत। धारावीत काल कोरोनाचे 14 नवे रुग्ण आढळून आले असून धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा आता 2,232 वर गेलाय। दादरमध्ये काल कोरोनाचे 38 नवे रुग्ण आढळून आले आणि त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या 791 वर गेली।
विस्तार मेट्रो प्रकल्पांवर 1100 मजूर परतले असून मेट्रोच्या कामावर स्थलांतरित मजुरांचं परतणं आता सुरू झाल्याचं दिसून आलंय। 4 मेट्रो प्रकल्पांवर जून महिन्यात सुमारे 1100 मजूर रुजू झालेले आहेत आणि यापैकी 464 मजूर महाराष्ट्रातून नव्याने भरती झाल्याचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सांगितलंय। आपल्या पोटच्या 3 मुलींचा गळा चिरून हत्या केलेल्या जन्मदाता बापाने स्वतः देखील आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली। या घटनेनंतर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते। नालासोपारा पूर्वेतील डॉन लेन बाबुलपाड्यात ही हृदयद्रावक घटना घडलेली आहे। आता पाहूया राष्ट्रीय पातळीवरील टॉप 9 न्यूज। देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 5,27,738 वर पोहोचला। देशात 18,292 नवीन रुग्ण शनिवारी सापडले आणि यात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 6,338 रुग्ण सापडले। यासोबतच काल देशभरात 399 रुग्णांचा मृत्यूही झालाय। कोरोनामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथोसेन हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून परवानगी मिळालेली आहे। कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणं असलेल्या तसंच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथोसेन हे औषध वापरायला आता हरकत नाही अशी परवानगी देण्यात आली। आज पंतप्रधान मोदी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत आणि यावेळी मोदी देशातील कोरोना प्रादुर्भाव आणि भारत चीनच्या संघर्षावर बोलण्याची शक्यता आहे। चीनी सैन्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय हवाई दलाने तयारी आता सुरू केलेली आहे। चीनी विमानांच्या कोणत्याही हरकतीला उत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने एअर डिफेन्स सिस्टम तैनात केलेली आहे आणि संपूर्ण सीमेवर आता ॲडव्हान्स क्विक रिॲक्शनची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तैनात करण्यात आली आहेत। शरद पवारांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची पाठराखण केली आहे। भारत गलवान घाटीत एक रस्ता बनवत होता। चीनी सैनिकांनी यात अडथळा आणला आणि या दरम्यान आपल्या सैनिकांसोबत धक्काबुक्की झाली। हे कुणाचं अपयश नाही असं पवार म्हणाले। कोणी आपल्या सीमांवर डोळे वटारून पाहिलं तरी त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय। तसंच आम्ही विस्तारवादीही नाही आणि दहशतवादाचं समर्थनही करत नाही असंही गडकरी म्हणाले। उत्तराखंडमधील पिथौरागडमधील मनुसरी 6 दिवसांपूर्वी नाल्यावरील एक पूल तुटला होता आणि एका मोठ्या ट्रकवरून पोलन मशीन घेऊन जात असताना हा पूल तुटला। अवघ्या 6 दिवसात हा पूल पुन्हा उभारण्यात आल्यानं लष्कराची अडचण आता दूर झाली। काँग्रेस नेते अहमद पटेल यांची ईडीने 7 तास चौकशी केली। 5,000 कोटींच्या घोटाळ्याबाबत ही चौकशी करण्यात आली। वंदे भारत मिशन अंतर्गत आतापर्यंत 725 विमानांद्वारे 1,45,000 भारतीय आता मायदेशी परतले। 6 मे पासून या मिशनद्वारे परदेशात अडकलेल्या भारतीयांना भारतात आणण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला। आता पाहूया आंतरराष्ट्रीय पातळीवरील टॉप 9 न्यूज। जगात कोरोना संक्रमितांचा आकडा 1 कोटींच्या पार गेलेला आहे आणि यात आतापर्यंत 54,14,646 रुग्ण बरे देखील झालेत। भारतात 5,27,000 पार झालेला आहे तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या 1,60,000 पोहोचली आहे। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी चीनचा सामना करण्यासाठी सैन्य तैनातीत वाढ करण्यात आल्याचं वक्तव्य केलंय। त्यांचं हे वक्तव्य येताच चीनला आता चांगलाच घाम फुटलाय। त्यामुळे चीनचा सूर बदलू लागलाय। भारत आणि अमेरिका एकत्र आलं तर अवघड होईल अशी भीती आता चीनला सतावू लागली। चीनची वायुसेना आता एक एअरक्राफ्ट पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या सू इथे लँड झालेला आहे आणि त्यामुळे भारत चीनच्या लडाखमधील स्थितीसह पीओकेमधील पाकच्या एअरबेसवर देखील लक्ष ठेवून आहे। चीन पाकमधील एअरबेसचा वापर करू शकतो आणि त्यामुळे भारताच्या लष्करासह वायुसेना आता सतर्क। आयसीयूमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना स्वतःलाही संक्रमित होण्यापासून वाचवावं लागत आहे। आयसीयूत उपचारादरम्यान रुग्णांकडून परतलेले कोरोनाचे कण वाढत आहेत। हॉस्पिटलमधील 1/3पेक्षा जास्त डॉक्टर एकतर आजारी आहेत किंवा कोविड-19मुळे क्वारंटाईन आहेत असं ब्रिटनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समध्ये झालेला शोध सांगतोय। जग सध्या महामारी आणि फेक न्यूज या 2 गोष्टींचा सामना करत असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलेलं आहे। साथीच्या रोगाने जगातील आर्थिक यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे। शुक्रवारी अलायन्स ऑफ बहुपक्षीयतेच्या व्हर्च्युअल मंत्री बैठकीत जयशंकर यांनी हे भाष्य केलंय।
कोरोनामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेले करतारपूर कॉरिडॉर 29 जूनपासून पुन्हा खुले करण्यात येणार आहे। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी शनिवारी ही माहिती दिली। भारत आणि पाकिस्तानमधील कोविड-19चे वाढते रुग्ण पाहता 16 मार्चला हे तात्पुरतं बंद केलं होतं। अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आगामी काळात परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे। अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या माहितीनुसार अमेरिकेत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 2 कोटी होऊ शकते। लहान मुलांमध्ये कोरोनामुळे गंभीर स्थिती फारशी निर्माण होत नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। फारच कमी मुलांना कोरोनाच्या गंभीर संसर्गाचा सामना करावा लागतो असं समोर आलंय। मात्र कोरोनाचा संसर्ग झालेल्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचं दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात याची माहिती अद्याप समोर आली नाही। पाकिस्तान क्रिकेट मंडळ सध्या त्यांच्याकडून झालेल्या कोरोना चाचणीतून चर्चेत आहे। इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पीसीबीनं खेळाडूंची कोरोना चाचणी केली आणि त्यात 29 पैकी 10 खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानं पीसीबीनं जाहीर केलं। पण शनिवारी पुन्हा एकदा अंतिम अहवालात 10 खेळाडूंपैकी 6 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचं समोर आलंय।